नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज आपल्या अभ्यासक्रमातील मानवी भाषेचे लक्षणं किंवा वैशिष्ट्य बघणार आहोत. ठीक आहे. तर मानवी भाषा ही आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे, कारण मानवी शिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. कोणताही व्यवसाय करायचा असेल किंवा कोणाशी देवाणघेवाण करायचं असेल, काही खरेदी विक्री करायची असेल, तर आपल्याला मानवी भाषेची गरज पडते. म्हणजेच मानवी भाषा हे एक सामाजिक संस्था आहे, हे असं आपल्याला म्हणता येईल. या भाषेद्वारे आपण आपल्या संस्कृतीचं जतन देखील करत असतो. बघा, त्याची एक व्याख्या आहे इथे. भाषा म्हणजे मानवनिर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था होय. भाषा काय आहे? सामाजिक संस्था आहे. आणि ती कशी? म्हणजे मानवनिर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या, कोणते ध्वनी? मानवनिर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची. संकेत कोणते? त्या ध्वनींमार्फत जे आपण शब्द बनवतो त्याच्यातून एक अर्थपूर्ण संकेत निर्माण होतो. त्या अर्थपूर्ण संकेतांची योग्य मांडणी करावं लागतं. म्हणजे कर्ता कर्म बरोबर आपल्या ठिकाणी यायला पाहिजे, तेव्हाच ते समोरच्याला बरोबर समजून येईल, नाही का? आणि बोलायलाही चांगलं वाटेल. तर अशी मांडणी करावी लागतं आणि मग त्याच्याद्वारे विनिमय साधता येतं, संदेशन करता येतं. म्हणून त्याला एक सामाजिक संस्था असे म्हटलं आहे. हॉकेट या शास्त्रज्ञानं भाषेची एकूण 7 लक्षणे सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे द्विस्तरीय रचना, त्यालाच भाषेतील द्वैत म्हणतात. दुसरं निर्मितीशीलता, त्याला उत्पादन क्षमता देखील म्हणता येईल. तिसरं यादृच्छिकता, 4 अदलाबदल, 5 विशिष्टता, 6वं स्थलकालातीतता आणि 7वं आहे सांस्कृतिक संक्रमण. तर याच्यातलं आपण पहिलं पाहूया द्विस्तरीय रचना. द्विस्तरीय रचना म्हणजे काय? तर भाषा ही 2 स्तरांनी बनलेली आहे. एक म्हणजे मूलभूत ध्वनी. आता मूलभूत ध्वनी कोणते? तर भाषेत अ, ब, क, ड हे भाषेतील मूलभूत ध्वनी आहेत, बरोबर आहे. या ध्वनींमार्फत आपण शब्द तयार करत असतो. आणि दुसरं म्हणजे अर्थदृष्ट्या पडणारा रचना, म्हणजे जे शब्द तयार होते त्या शब्दांना एक अर्थ प्राप्त असतो. तो अर्थ म्हणजे सानुक्रम रचना, त्याला सानुक्रम रचना असं म्हणतात. म्हणजे एक मूलभूत ध्वनी आणि दुसरं सानुक्रम रचना, हे द्विस्तरीय रचनेचे अशा द्विस्तरीय रचनेनी भाषा निर्माण झालेली आहे. म्हणजे हे त्याचं एक लक्षण ठरतं किंवा वैशिष्ट्य ठरतं. यातलं एक उदाहरण घेऊया आपण. भाषेतले काही मूलभूत ध्वनी घेऊ आणि त्याद्वारे अर्थदृष्ट्या काही शब्द तयार होतात का ते बघूया. क, अ आणि न. क अधिक अ अधिक न काय तयार होईल? कान. न अधिक अ अधिक क बरोबर नाक. म्हणजे अर्थदृष्ट्या काही शब्द तयार झाले आहेत. कान, कानाद्वारे आपण ऐकण्याचं कार्य करतो आणि नाकाद्वारे आपण श्वास घेत असतो. म्हणजे हे एक भाषेचं द्विस्तरीय रचना, हे एक भाषेचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरं आहे निर्मितीशीलता. निर्मितीशीलता किंवा उत्पादन क्षमता. निर्मितीशीलता म्हणजे काय? तर आपण भाषेमध्ये नवनवीन शब्द तयार करत असतो, निर्माण होत असतात. यालाच उत्पादन देखील म्हणता येईल. तर असे शब्द भाषेत तयार झालेले आहेत का? तर हो, निश्चितच भाषेमध्ये असे शब्द तयार झालेले आहेत. याचं एक उदाहरण आपल्याला असं घेता येईल, साखरपुडा. साखरपुडा म्हणजे काय? कोणत्या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे? साखर आणि पुडा. त्यातला साखर म्हणजे खायचा गोड पदार्थ, ज्याच्याद्वारे आपण इतर गोड वस्तू देखील बनवत असतो. आणि पुडा म्हणजे कोणतीही वस्तू कागदामध्ये बांधून त्याला धाग्याने बांधलं की त्याला आपण पुडा म्हणतो. म्हणजे साखर आणि पुडा हे 2 वेगळे शब्द आहेत. तर या 2 वेगळ्यांचा एक शब्द तयार केला आपण, तो म्हणजे साखरपुडा. इंग्रजीत त्याला एंगेजमेंट म्हणतात, बरोबर आहे. तर असे शब्द भाषेमध्ये आपण तयार करून घेतलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे निर्मितीशीलता किंवा उत्पादन क्षमता असे विविध शब्द आपल्याला भाषेमध्ये आढळून येतात, जे 2 इतर शब्दांपासून, अर्थदृष्ट्या वेगळ्या शब्दांपासून आपण तयार करून घेतलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे यादृच्छिकता. आता यादृच्छिकता म्हणजे काय? तर आपल्याला माहीतच आहे मानवी भाषा कशावर आधारित आहे? ती संकेतांवर,
म्हणजे प्रत्येक वस्तूला आपण एक संकेत दिलेला आहे. जसं झाड म्हटलं तर आपल्या डोळ्याच्या समोर हिरव्या पानांचं, फांदा फुलांचं प्रतिमा डोळ्यासमोर येते. तसंच शाळा जर म्हटली तर शाळेची 4 भिंती, त्याला दरवाजे, मग नंतर एक वरती छप्पर, समोर नाव, अशी प्रतिमा आपल्यासमोर येत असते. घर म्हटलं तर घराची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. बरोबर आहे. म्हणजे ते संकेत आहेत. ते संकेत आपण दिला की आपल्या डोळ्यासमोर ती प्रतिमा उमटत असते. पण या संकेतांचा आणि तो अर्थ जो निर्माण होतो त्यांच्यामध्ये काही आशय जो निर्माण होतो त्याच्यात काही कार्यकारण संबंध आहे का? तर नाही. नक्कीच त्यांच्यामध्ये काही कार्यकारण संबंध नाही. कारण हे संकेत मानवांनी दिलेले आहेत. कोण दिलेले आहेत? मानवांनी. जसं एक उदाहरण घेऊया. आपल्या पूर्वजांनी ज्यांनी कोणी संकेत दिले होते त्यांनी झाडाला जर दगड म्हटलं असतं तर आज आपण त्या झाडाला दगड म्हटलं असतं. आणि दगडाला जर त्यांनी झाड म्हटलं असतं तर आज आपण त्या झाडाला दगडाला झाड म्हटलं असतं. बरोबर आहे. म्हणजे झाडाला दगड न दगडाला झाड असं म्हटलं असतं. म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणतेही कार्यकारण संबंध नाही. त्यांच्यात यादृच्छिकता हा संबंध आहे. बरेचदा आपण भाषेमध्ये काही शब्द हे जाणीवपूर्वक नाही का सोयीनुसार वापरत असतो. जसं एक उदाहरण घेऊया. सास आणि सासरा. आपण भाषेमध्ये सास सासरा म्हणतो का? नाही. बघा, सास त्याच्यापासून निर्माण झालेला दुसरा सासरा. पण सास सासरा असं आपण म्हणत नाही. आपण सासू सासरा असं म्हणतो. म्हणजे सासू हा आपण जाणीवपूर्वक बदलून घेतलेला आहे, नाही का, हे केला आहे. म्हणजेच हा संबंध कसा झाला? हा यादृच्छिक संबंध झालेला आहे. त्याच्यात कुठलाही कार्यकारण संबंध नाही. तर हे एक भाषेचं तिसरं वैशिष्ट्य आहे किंवा लक्षण आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. चौथा आहे अदलाबदल. अदलाबदल म्हणजे काय? तर बरेच शब्द आपण इतर भाषेतून आपल्या भाषेमध्ये घेतलं असतो. आपल्या भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेत वापरले जातात. ज्याचं एक उदाहरण म्हटलं तर म्हणजे आपण इंग्रजीचे शब्द बघा, मराठीमध्ये वापरतो. हिंदीतले शब्द वापरतो, नाही का. मम्मी पप्पा सारखे शब्द जे हिंदीतले मराठीमध्ये वापरले जातात, सर्रास वापरल्या जातात. आता इंग्रजीतलेही काही शब्द आपण याच्यामध्ये मराठीत वापरत असतो. जसं बरेचसे लोक मॉम वापरतात, मदर वापरतात, नाही का. तुम्ही महाविद्यालयात जाता तर महाविद्यालय म्हणता का? कुठे चाललं म्हणून विचारलं तर सर्रास आपण कॉलेज म्हणून म्हणतो. बरोबर आहे, मराठीमध्ये. पण कॉलेज हा शब्द मराठी नाही. महाविद्यालय हा शब्द मराठी आहे. बरोबर आहे. काही लिहिताना काही म्हणजे लिहायचं असेल तर आपण पेन वापरतो. पण पेन हा शब्द इंग्रजी आहे, त्याला मराठीत लेखणी म्हणतात. परंतु आपण असे बदल करून घेतले. बरेचसे बदल मराठीमध्ये आपण करून घेतलेले आहेत. बघा इथे काय म्हणतं? मानवाला अनुक्रमाने कोणतीही भाषा शिकणे शक्य होते. तो स्वतःच्या भाषेला घडवू शकतो. बरोबर आहे. अनुकरणाने आपण भाषा शिकत असतो, दुसऱ्याचं अनुकरण करून. तर असे अनुकरण करून बरेचसे शब्द आपण घेतलेले आपल्या भाषेमध्ये देखील घेतलेले आहेत. भाषेचं पाचवं वैशिष्ट्य म्हणजे विशिष्टता. आता विशिष्टता म्हणजे काय? तर विशिष्टता म्हणजे बघा, बरेच वेळा आपण काही वाक्य वापरतो. ते वाक्य वापरल्याच्या नंतर आपल्याला त्याचा तसाचा तसा अर्थबोध होत नाही, दुसरा अर्थबोध होतो. व्याकरणामध्ये तुम्ही अभिधा, व्यंजना आणि लक्षणा हे शिकलेले असाल. व्यंजनेमध्ये बघा, व्यंजनात काय म्हटलं व्यंजना म्हणजे काय? तर एखादा शब्द वापरल्यानंतर किंवा एखादं वाक्य वापरल्यानंतर त्याचे विविध असे अर्थ निर्माण होतात. विविध अर्थ, एकच अर्थ नाही तर विविध अर्थ निर्माण होत असतात. त्याला व्यंजना म्हणतात, नाही का. लक्षणा म्हणजे दुसराच अर्थ बोध होतो. लक्षणेमध्ये काय? दुसरा अर्थ बोध होतो. जसं साप म्हटलं तर आपल्याला सरपटणारा एखादा प्राणी असं लक्षात येईल. परंतु समाजातील दुष्ट साप म्हटलं तर काय लक्षात येते? समाजातील दुष्ट साप म्हटलं तर समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक. तसंच जर व्यंजनेचं एखादं उदाहरण घेतो म्हटलं तर आपल्याला नटसम्राटचं एक उदाहरण घेता येईल. नटसम्राट सिनेमा सर्वांनीच बघितला असेल.
तुम्ही नाटक त्याचं एक नाटक ते नटसम्राट नावाचं नाटक आहे, त्याच्यावर तो आधारित तो सिनेमा आहे. तर नटसम्राटमध्ये जो नायक आहे त्या नायकाचं नाव म्हणजे अप्पासाहेब बेलवेलकर आणि नायिका जी आहे त्याची पत्नी, तिचं नाव कावेरी. ज्यावेळेस तो नटसम्राट आपली संपत्ती मुलात आणि मुलीमध्ये वाटून देतो, त्यावेळेस त्याची पत्नी एक वाक्य म्हणते. ती म्हणते, आपल्या समोरील ताट द्यावं परंतु पाठ देऊ नये. काय म्हणते? आपल्या समोरील ताट द्यावं पण पाठ देऊ नये. म्हणजेच काय? त्याचा खूप मोठा भावार्थ आहे. तो भावार्थ असा की आपल्या संपत्तीतील थोडा वाटा तो द्यावा, परंतु पूर्णच्या पूर्ण संपत्ती देऊ नये. कारण ज्यावेळेस आपल्याला आवश्यक पडेल, गरज पडेल, त्यावेळेस हेच आपल्या कामात येईल. त्यावेळेस मग दुसरीकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही किंवा दुसरे आपल्याला मदतच करतील असंही नाही. म्हणजे केवढा मोठा अर्थ आहे. तसेच आपल्या नित्य उपयोगामध्ये वावरण्यातही बघा, जेव्हा घरी स्वयंपाक होतो तेव्हा आई काय म्हणते? स्वयंपाक झालेला आहे. आता स्वयंपाक झालेला आहे याचा अर्थ काय आपल्याला घ्यायचा आहे? हात धुवा आणि जेवायला व्हा असा त्याचा अर्थबोध. बरोबर आहे. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे. मित्रही बघा, चांगला सिनेमा लागला आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा चांगला सिनेमा लागला आहे म्हणजे काय, त्याला हे नाही सांगायचं आहे की चांगला सिनेमा लागलेला आहे. त्याला हे सांगायचं आहे की आता आपल्याला सिनेमा पाहायला जायचं आहे, तयारी करा, असं त्याला सांगायचं असतो. म्हणजे हे भाषेचं एक लक्षण आहे. विशिष्टता हे देखील भाषेचं एक लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. त्याच्यानंतर 6वं लक्षण म्हणजे स्थलकालातीतता. आता स्थलकालातीतता म्हणजे काय? तर बघा, भाषेला स्थळ आणि काळाचं काही बंधन नसतं. स्थळ आणि काळाचं काही बंधन नसतं. स्थळ म्हणजे स्थळ आणि काल म्हणजे काळ. तर आपण बघा, भूतकाळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या असतात, त्या आज आपण जशाच्या तशा आपल्या मुलांना किंवा इतरांना सांगत असतो. बरोबर आहे. त्या काळात घडून गेलेल्या गोष्टी आजी आजोबा देखील आपल्या नातवांना जुन्या गोष्टी कथेच्या स्वरूपात सांगत असतात. म्हणजे काळाचं काही बंधन आहे का? नाही. काळाचं काही बंधन नाही. भाषेद्वारे त्या काळातल्या गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी आपण जतन करून घेतलेल्या आहेत. तसं स्थळाचं देखील बंधन नाही आहे. जसं तुम्ही आज चंद्रपूरमध्ये आहात किंवा म्हणजे आपल्या शहरात आहात. शहरात आहात, तुम्ही काश्मीरला गेले का? नाही. परंतु एखादं पुस्तक वाचलं आणि तिथलं काश्मीरचं जे स्वरूप आहे किंवा काश्मीर कसं आहे आपण त्या लेखामध्ये वाचलं तर आपण दुसऱ्याला सांगू शकतो की काश्मीरमध्ये म्हणजे हे या गोष्टी आहेत. काश्मीरमध्ये काश्मीरचा समुद्र चांगला आहे हे आपल्याला सांगता येईल, नाही का? काश्मीरमध्ये म्हणजे बर्फाळ प्रदेश बर्फ चांगला आहे. हे या सर्व गोष्टी आपल्याला तिथे सांगता येतील. बरोबर आहे. म्हणजे स्थळ आणि काळाचा कुठलाही संबंध या भाषेला नाही असं आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजे स्थलकालातीतता हे देखील एक भाषेचं चांगलं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला इथे सांगता येतं. त्याच्यानंतर सांस्कृतिक संक्रमण. आता सांस्कृतिक संक्रमण म्हणजे काय हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आपण आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपले सण हे सर्व नित्य करत असतो. परंतु आपण ज्या काही गोष्टी करतो, आपले सण परंपरा ज्या आपण करत आहोत त्या इतरही आपल्या नंतरच्या पिढीनी ते करावं हे आपल्याला वाटत असतं किंवा त्याचं जतन झालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. मग हे जतन कसं होईल? तर हे जतन भाषेद्वारा होऊ शकते. आपण आपल्या संस्कृती, आपल्या परंपरा लिहून ठेवू शकतो किंवा आपल्या नंतरच्या पिढीला भाषेद्वारे आपण सांगत असतो. आपण तसं सांगतो त्याद्वारे ते त्याचं जतन करतात, त्या पद्धतीने ते वागतात. म्हणजेच आपल्या संस्कृतीचं जतन देखील भाषेद्वारे होत असते. म्हणजे सांस्कृतिक संक्रमण हे देखील भाषेचं लक्षण आहे असं आपल्याला इथे म्हणता येतं. असे 7 लक्षणं हॉकेट या शास्त्रज्ञांनी भाषेमध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर
मी याची नोट्स तुम्हाला याच्या व्हिडिओसोबत पाठवूनच देईल. तुम्ही एकदा बघून घ्या आणि पुस्तकं पण चाळा. काही इतरही लक्षणे सांगितलेली आहेत पुस्तकामध्ये, ते बघून घ्या.